सोनचाफा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ती सुंदर पिवळी फुलं आणि त्यांचा मोहून टाकणारा सुगंध. पण या झाडाचा इतिहास आणि महत्त्व यापेक्षा खूप मोठं आहे. सोनचाफ्याचं शास्त्रीय नाव आहे मॅग्नोलिया चंपाका. याला संस्कृतमध्ये चंपक, सुवर्णचंपक, सुरभी, हेमपुष्प आणि वनमल्लिक अशी नावं आहेत. या झाडाचा आपल्या संस्कृतीशी असलेला संबंध खूप जुना आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी याला अमृताचा पुतळा म्हणून गौरवला आहे. याचबरोबर कवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना सोनचाफ्याशी केली होती. या प्रसंगाचं वर्णन करणारा व्हिडिओ तुम्हाला माझ्या अकाउंटवर बघायला मिळेलच. सोनचाफा हा अस्सल भारतीय वृक्ष आहे. विशेषतः पूर्व हिमालयाच्या पायथ्यापासून नेपाळ, बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि दक्षिण भारतातल्या सह्याद्री आणि निलगिरी पर्वत रांगेच्या वर्षावनांमध्ये याची विशाल वृक्ष आढळतात. केरळमधील सायलेंट व्हॅलीसारख्या भागात सोनचाफ्याची 30 मीटर उंचीपर्यंत वाढलेली झाडं आहेत. सोनचाफ्याची सोनेरी पिवळी सुंदर फुलं अत्यंत सुवासिक असतात. फुलं येऊन गेले की याला अशी घोसांमध्ये फळं लागतात. फळांमध्ये गर नसतो. त्यातल्या तेलकट बिया पक्ष्यांच्या अत्यंत आवडीच्या असतात. सोनचाफ्याची रोपं ताज्या बियांपासून तयार करता येतात. बिया उगवून यायला साधारण 1 ते 2 महिने लागतात. अशा बियांपासून उगवलेल्या झाडांना 8 ते 9 वर्षांनी फुलं येतात. सोनचाफ्याला पाण्याचा चांगला पुरवठा आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन आवडते. याच्या फुलांचा उपयोग सुगंधी द्रव्य आणि परफ्यूम तयार करण्यासाठी केला जातो. आयुर्वेदात सोनचाफ्याला औषधी वनस्पती म्हणूनही महत्त्व दिलं आहे. याच्या फुलांबरोबरच फळं, बिया आणि बियांचं तेलही पारंपरिक औषधांमध्ये उपयोगात येतं. हे झाड मॅग्नोलिया या अत्यंत पुरातन जीनसमध्ये येतं. सुमारे 10 कोटी वर्षांपूर्वी मधमाशा सुद्धा नव्हत्या तेव्हा या झाडांचं परागीभवन बीटल्स करत असत. आणि आजही सोनचाफ्याचं परागीभवन बीटल्सच करतात. या झाडाची केअर कशी घ्यायची या विषयावरचे 2 व्हिडिओज तुम्हाला माझ्या अकाउंटवर बघायला मिळतील. हे झाड फक्त कोकणातच बहरतं असा गैरसमज अनेक लोकांना आहे. पण तसं नसून आमच्या विदर्भात सुद्धा चाफा खूप छान बहरतो. चाफ्याचे अनेक प्रकार भारतात आढळतात. हिरवा चाफा, कवठी चाफा, पिवळा कवठी चाफा, नागचाफा आणि फिरंजीपानी या परदेशी झाडाला सुद्धा चाफाच म्हणतात. हे मी काढलेलं सोनचाफा आणि सुबकचं चित्र.